हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा। शाकंभरी पौर्णिमेच्या सर्व देवी भक्तांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक शिवसुंदर पेट्रोल पंप बोरामणी, प्रोप्रायटर बसवराज चिलोबा। शेळगी बनशंकरी नगर येथील बनशंकरी मंदिरात शाकंभरी पौर्णिमेनिमित्त सकाळी नंदिकेश्वर सोसायटी बनशंकरी नगर परिसरातून 101 सुवासिनींनी डोक्यावर जलकुंभ घेऊन सवाद्य मिरवणुकीने बनशंकरी मातेस जलाभिषेक करण्यात आले। श्री देवीजींचे विधिवत पूजन व विविध भाज्यांची आरास करून आरती करण्यात आली। तदनंतर कुमारिका पूजन, सुवासिनींची ओटी भरण्यात आली व उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। सदर प्रसंगी आमदार विजयकुमार देशमुख, डॉक्टर किरण देशमुख, अमर पुदाले, ज्ञानेश्वर कारभारी, अविनाश पाटील, केदार उंबरजे, सिद्धाराम चाकोते, प्रकाश वाले, महादेव पाटील, प्रभाकर विभूते आदींची प्रमुख उपस्थिती होती। ट्रस्ट अध्यक्ष राजशेखर रोडगीकर, आधारस्तंभ सुरेश हत्ती, चंद्रकांत रमण शेट्टी, उत्सव अध्यक्ष दीपक भैरप्पा, ओंकार देशेट्टी, सुरेश चारी, विश्वनाथ होसाळे, महेश करपे, अंबादास बिराजदार, महेश होटकर बंधू, नीलकंठ पाटील, राजू वांगी यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा यशस्वीरित्या पार पडला। सदर प्रसंगी बनशंकरी नगर, नंदिकेश्वर नगर, शेळगीसह अनेक सोसायटीतील नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। आजच्या या गेल्या 25 वर्षापासून जो कार्यक्रम इथं घेतलं जात आहे त्या कार्यक्रमाचे कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय दीपकजी भैरप्पा, माननीय ह्या मंडळाचे ट्रस्टी माननीय राजशेखरजी रोडगीकर साहेब, माननीय वांगीकर सर, माननीय सुरेशजी हत्ती, आमचे जावळे मामा व तसेच विश्वनाथ होसाळेजी, सुरेशजी चारी, सुरेशजी जाधव, महेशजी वटकर, तसेच आमचे शाबादे काका, या सगळ्याच्या अनेक कार्यकर्ते इथं या मंडळामध्ये असून गेल्या 25 वर्षापासून अहोरात्र या देवीचा उत्सव, अनेक कार्यक्रम, या सामाजिक कार्यक्रम इथं प्रत्येक वर्षी केलं जातं आहे। या मंडळाचा विशेष म्हणजे की ह्या देवीचं मूर्ती पहिल्यांदा फार लहान स्वरूपात होतं, पण आता ते पूर्णपणे देऊळ बांधलं गेलेलं आहे आणि या देऊळ बांधत असताना ह्या सगळ्या लोकांनी फार मोठं श्रेय या देवळामध्ये आहे। आणि आणि एक मोठं प्रसाद आजच्या या निमित्ताने या शेळगी भागातल्या सगळे महिला असू द्या, पुरुष असू द्या, या सगळे भाविक लोक इथं येतात आणि हजारो लोकांच्या संख्येने इथं प्रसाद चालतो। व आजच्या या दिवसाच्या निमित्तानं आज शाकंभरी पौर्णिमेच्या देशभरात फार मोठ्या प्रमाणात देवीची उपासना होती आणि या उपासना होत असताना देवीच्या चरणी एवढं प्रार्थना करतो की येणारं वर्ष आणि येणाऱ्या वर्षात ज्या काही पाऊस असू द्या किंवा अनेक गोष्टी ज्या लोकांना ज्या गेल्या वर्षी कमी पडल्या त्या ह्या वर्षीच्या आपल्या आशीर्वादानं सुख समृद्धी सालाबादाप्रमाणेही यावर्षी बनशंकरी नवरात्र महोत्सव मंडळ शेळगीच्या वतीनं 25व्या रौप्य महोत्सव वर्षानिमित्त यावर्षी मोठ्या प्रमाणामध्ये शाकंभरी पौर्णिमा अत्यंत 101 सुवासिनींच्या साक्षीनं महाआरती करून या देवी मातेच्या आजच्या धार्मिक कार्याला सुरुवात झाली आणि साधारण शेळगी पंचक्रोशीमधील जवळ 4 ते 5 हजार लोकांसाठी या ठिकाणी शाकंभरी पौर्णिमेनिमित्त महाप्रसादाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। शाकंभरी पौर्णिमेचं महत्त्व असं आहे की गेल्या अनेक दिवसापासून आख्यायित आहे की शाक म्हणजे भाजी, बनशंकरी माता म्हणजे ही म्हणजे बनशंकरी माता आहे। पूर्वीच्या काळी फार मोठ्या मनामध्ये भूतलावर दुष्काळ पडला होता, अनेक लोक भूकबळीनं व्याकुळ झाले होते, पण ती साक्षात अन्नपूर्ण माता म्हणजे बनशंकरी माता ह्या ठिकाणी भूतलावर प्रकट झाली आणि तिच्या अत्यंत शक्तीनं त्या भूतलावर मोठ्या प्रमाणामध्ये भाजीचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पीक पाणी आलं आणि लोकांना भूकबळीपासून वाचवण्यात गेला। तीच परंपरा आज आम्ही बनशंकरी नवरात्र महोत्सव मंडळाच्या माध्यमातून गेल्या 25 वर्षापासून सातत्यानं राबवत आहोत। देवी मातेला आज साधारण जवळजवळ 151 फळभाज्यांचं नैवेद्य या ठिकाणी अर्पण केलं जातं आणि त्यामुळे साऊथ इंडियन दक्षिण ज्या पद्धतीनं या ठिकाणी महाप्रसाद असतो तो महाप्रसाद सुवासिनीचं आरती करून ओटी भरून या ठिकाणी कार्यक्रम संपन्न होत आहे आणि या सर्व पंचक्रोशीतल्या लोकांनी फार मोठ्या प्रमाणात भक्तिभावाने या ठिकाणी या अन्नदानामध्ये सहभाग घेतात।
फार मोठ्या प्रमाणामध्ये तन मन धन अर्पण करून सामान्य कार्यकर्ता या ठिकाणी आपले सेवा अर्पण करून हे अन्नदानामध्ये आपले योगदान देतात। मी बनशंकरी मातेच्या चरणी असंच प्रार्थना करेन, ए अंबिके रणचंडिके संतुष्ट हो या आमच्या पंचक्रोशीच्या सर्व तरुणांना, युवकांना, माता भगिनींना, माझ्या वडीलधाऱ्या मंडळींना आणि सर्व सद्भक्तांना यश कीर्ती सन्मान आणि त्यांच्या आयुष्यात आरोग्य आणि ऐश्वर्य दे एवढंच देवी मातेनं प्रार्थना करतो। जय बनशंकरी माता की जय। नवरात्र महोत्सव मंडळाच्या वतीनं या शाकंभरी पौर्णिमेच्या औचित्य साधून या परिसरातील सर्व देवी भक्तांना घेऊन या मंडळानं सातत्यानं हे कार्य राबवत आणलेलं आहे। यावेळेला साधारणतः 4 ते 5 हजार लोकांचं या ठिकाणी प्रसादाची व्यवस्था या शाकंभरी पौर्णिमेच्या निमित्तानं या ठिकाणी होते। गेल्या 25 वर्षामध्ये सातत्यानं हा मंडळ या सोसायटीच्या व्यतिरिक्त या परिसरामध्ये जे 5-25 सोसायटी आहेत त्या सर्व सोसायटीतल्या लोकांना एकत्रित घेऊन हे मंडळ या ठिकाणी अगदी निर्विघ्नपणे काम करत आहे। या मंडळाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण बाकीच्या गोष्टी सातत्यानं सर्व ठिकाणी होत असतात, परंतु सगळ्यात महत्त्वाचं जो दान आहे अन्नदान, त्या अन्नदान सेवा या मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी होत असतं। आणि हे करण्यासाठी या भागातील जे काही माता भक्त आहेत, जे नागरिक आहेत, हे सर्व लोक या मंडळास अगदी मनापासून स्वेच्छेनं आपल्या ताकदीप्रमाणे सर्व जे काही देणं त्यांना द्यायचं आहे ते सर्व या ठिकाणी देतात। कोण भाजीपाला असेल, कोण अन्नधान्य असेल, कोण पैशाच्या माध्यमातून असेल किंवा कोण भाजीपाल्याच्या माध्यमातून असेल, अशा विविध प्रकारची सेवा प्रत्येकाने या ठिकाणी वाटून घेऊन हे एक अगदी मनापासून ध्येय बांधून हा कार्यक्रम या ठिकाणी यशस्वी करतात। मी देवीचरणी प्रार्थना करतो की येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या भाविकांनी या सेवेमध्ये सहभाग घेतलेला आहे, या प्रसादाच्या सेवेमध्ये सहभाग घेतलेला आहे, अशा सर्व आणि या गावातील सर्व लोकांना व या कार्यक्रमास येणाऱ्या सर्व लोकांना आपण सुखी ठेवावं, समाधानानं ठेवावं, मी हे देवीचरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।